आमच्याकडं का नाही रात्री बघा रात्रभर पाऊस चालू होता आणि सकाळी उठून बघते तर सकाळीसुद्धा असंच पाऊस चालू होता. आता पाऊस काही ना शेवटी पण आपापली कामं ना आपल्याला करावीच लागते ती. आता माऊलीच्या पप्पांनी बघा त्यांचं आवरलं अंघोळ वगैरे तर गाडी पुसायला घेतली आणि माझं आवरलं की लगेच मी करडं वगैरे सोडून दिली परत शेळी बाहेर काढली. आता हे सगळं झाडून वगैरे काढलं होतं सकाळी सकाळी माऊलीच्या पप्पांनी पाऊस येत होता. आता मी माझी तब्येत बरोबर नव्हती ना, सर्दीचं वगैरे ॲलर्जी आहे मला त्याच्यामुळे आज माऊलीच्या पप्पांनी सगळं आवरलं होतं. इकडे माऊली बाहेर येऊन झोपला होता. आता अक्षू काय अजून उठलेली नव्हती तर सकाळी सकाळी पाणी वगैरे सुटते आणि अगोदर ना थोडंसं पाणी येत असते परत त्याच्यानंतर ना परत मोठं पाणी येतं. आता इतकं सगळं आभाळ गच्च भरलेलं बघा आणि रिमझिम रिमझिम पाऊस काही चालूच होता. आता म्हणतात ना मोठा पण येईन आणि धड बंद पण होईन असं काय झालं होतं काम रात्री. रात्रभर पाऊस चालू आणि सकाळी पण असं बघते तर सकाळी पण पाऊस चालू. मग काय बाहेरची सगळी कामं आवरून घेतली लगेच स्वयंपाकाला घेतलं. तर आता आज मला मस्त चिरून बटाटा बनवायचा होता. तर अगोदर थोडंसं बघा कढईमध्ये तेल टाकलं, जिरी मोहरी छान तडतोड दिली, त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि आपलं 2च छोटे ना मी बटाटे चिरून घेतलेले एकदम बारीक चिरलेले आणि टोमॅटोसुद्धा मी एकदम बारीक चिरलेलं. आता हे बटाटा बघा गोड आहे का तिखट आहे मला माहीत नाही. आता थोडंसं बटाट्यामध्ये पण ना 2 प्रकार आहेत आता. जे आपलं थोडंसं पिवळसर पिवळसर दिसतं ना ते गोड बटाटा असतो आणि जे काय पांढरा शुभ्र असतो ते थोडंसं नॉर्मली असते. तर ह्याच्यामध्ये ना असं झालं होतं. तरी बघा स्वच्छ 2 पाण्याने ना मी बटाटा धुवून घेतला. तर माऊलीचे फेवरेट आहे बरं का, तर आज माऊलीचं म्हणणं होतं की बटाटा बनव. आता इथे येऊन मध्ये मध्ये करायचं चालू होतं माऊलीचं झालं का नाही आणि रात्री हळद संपलेली पण मला काढायचं ना लक्षातच नाही राहिलं. आता असं वाफेवरतीच ना मी छान बनवलं. ह्याच्यामध्ये ना थोडंसं धने पावडर वगैरे टाकून घेतलं हळद आणि छान वाफ काढून घेतली ना अगदी अप्रतिम भाजी लागते बरं का. सुकी चपाती बरोबर वगैरे भाकरी असली आणि चपाती असली तरी चालते. त्याच्यानंतर थोडंसं ना आपलं घरगुती काळं तिखट टाकलं. हे बघा इतकं छान ना पाणी सुटलं होतं ना, मिठाचं पाणी सुटलं त्याच्यामध्येच नाही छान बटाटा वाफलून निघतं त्याच्यामध्ये ना खूप छान असं चवीला लागतं बरं का. आता होतंय का नाही तोपर्यंत माऊलीचं असं चालू होतं की अगोदर चपाती बनवली का नाही चपाती का नाही बनवली. हे बघा मस्त वास येत होती. आता माऊलीचं अगोदर भाजी असली ना तर चपाती लगेच पाहिजे आणि शेंगदाण्याचं कूट बघा जास्त असेल तरी चालतो आणि कमी असलं तरी चालतो, नाही टाकलं तरी चालतं. तर माझ्याकडं ना अगदी थोडासा होता म्हणलं नको बारीक करायला मी हाहीच टाकून घेतला. त्याच्यानंतर मला आज डबल स्वयंपाक बनवावा लागला सांगतेच तर तुम्हाला पुढं. तर इकडं बघा माऊलीला शाळेत वगैरे गेल्यानंतर ना माऊलीचा डबा बांधून दिला. जेवण झालं त्याच्यानंतर मी इकडं आपलं भाकरी बनवायला घेतल्या. तर आता हे दुपारच्या जेवणासाठी ना मला भाकरी बनवायची होती. आता ना 10:30 पावणे 11 वाजले होते. तर असं माझं भाकरी बनवायचं चालू होतं. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा असे गेजल श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळची बघा 10:30 पावणे 11 वाजत आलेले आहेत आणि आज सकाळपासून आमच्याकडं पहाटेपासून एवढा पाऊस होता काय सांगायला नको, भरपूर असा पाऊस होता. आणि आता म्हणलं तर माझं चाललं आहे स्वयंपाक आणि आज कसं झालं माहिती आहे का, आज 2 वेळा स्वयंपाक झाले बरं का. तर सांगतेच तुम्हाला पुढं. आणि आत्तासुद्धा इतकं हवामान बदल झाले ना, इतका पाऊस येतो की काय असं वाटतं इतकं आभाळ ना इतकं असं गच्च भरलेलं आहे. आणि कपडे म्हणलं तर आज माझी लवकर कपडे झाले आहेत. आज 8 वाजताच ना मी कपडे धुतलेले आहेत आणि कालचे कपडे बघा अजून ओरलेले तर अजून सुकायलाच टाकलेले तसेच इथं. कालचे कपडे अजिबात वाळले नव्हते आणि म्हणून आज ना लवकर कपडे आज धुतले. आज 8 वाजता कपडे धुवून घेतले. म्हणलं कधी का वाळे ना ते. परत भांडी वगैरे घासून घेतली आणि असं पावसाचं वातावरण झाले परत एकदा पाऊस येतो की काय असं वाटायला लागले. तर हे बघा एवढं असं आभाळ गच्च भरलेलं आहे आणि सकाळी सकाळी लवकर कपडे धुवून घेतली. स्वयंपाक आवरला. आज 2 वेळेस स्वयंपाक झाला आहे तर कसं ते सांगते तुम्हाला. तर पोरांच्या डब्यासाठी बघा सुकं बटाटा आणि चपाती बनवावी लागली. आणि आज आमच्या इकडे ना आषाढ महिन्यातली ना यात्रा असते. तर आषाढ महिन्यातली यात्रा असते तर प्रत्येक ठिकाणी ना सुवासनी वगैरे असतात म्हणजे की पुरणपोळीच्या म्हणजे की कोणाला आपल्याला जसं वाटेल तसं की कधी कोण कोण कोंबडा वगैरे कापून ना सुवासनी घालतात म्हणजे की लक्ष्मी यायला बघा ते सुवासनी असते त्या. तर यात्रा असते, गावदेव असतात, गावदेवची यात्रा असते. आणि माझं पण तसंच काही झालेलं आहे. तर आज बघा काय म्हणतात ना ते पालखी वगैरे बघा माघारी फिरली आणि 7 तारखेला पालखीचं प्रस्थान झालं ना त्याच्या अगोदर 1-2 दिवस ना मी मासं वगैरे काहीतरी बनवलेलं तर आता मला आठवत नाही. त्याच्यानंतर ना आत्ता मी आज बनवते. तर आज बघा मस्त असं आपलं मटणाचा भेत आहे आणि अगोदर मी भाकरी बनवून घेतल्या. तर माऊलीचे पप्पा सकाळी लवकर गेलेत आणि बापू पण लवकर गेलेत. आता दुपारी ना जेवायला येतील. तर म्हणलं दुपारी जेवायला येईपर्यंत आपलं स्वयंपाक उरकून घेऊया. तर पोरांच्या डब्यासाठी एकदा, अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी एकदा बनवलं चपाती आणि सुकं बटाटा. परत एकदा आता भाकरी आणि भाजी बनवायला घेतली.
भाजी वगैरे बनवून भाकरी वगैरे बनवून झालेत माझ्या. तर आपलं इकडं मटण शिजतंय, दाखवते तुम्हाला. इकडं ना आपलं शेगडीवरती मटण शिजते, तोपर्यंत भाकरी बनवून घेतलेल्या आहेत मी अगोदरच. हे बघा असं भरपूर साऱ्या असं भाकरी बनवल्यात मी सगळ्यांसाठी. आणि तोपर्यंत म्हणलं शिजते तोपर्यंत फोडणी देण्यासाठी ना अजून मला वाटण करून घ्यायचे. आलं, खोबरं, कांदा, परत लसूण ना मी अगोदरच जास्त ठेवला आहे सोलून, कारण मला नेहमी लसूण भरपूर लागत असतो, लसूण आणि कोथिंबीर. तर हे मला आता सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे वाटण करण्यासाठी. आणि आज कसं झालं माहिती आहे का, कामाची धावपळ ना त्याच्यामुळे आज आपल्या अक्षुने देवपूजा केलीत बघा, छान फुलं वगैरे आणून. तर दिवास ना लगेच शिजून गेलं. एक मांजराचं पिल्लो आहे बघा, तुम्हाला दाखवते मी कधी. तर अजिबात दिवा ठेवणं झालं आहे. तर इतकं येण्यासारखं करायला लागले. 1-2-3 मांजरं आहेत बरं का, पण त्यातलं एकच तसं करायला लागले की अजिबात ठेवणं झालं आहे. एवढंसं वातावरण झाले ना. इकडं काय कपडे टाकलेत मी सुकायला. आभाळ तर गच्च भरले, पण वारं सुटलेलं आहे, माहीत नाही पाऊस येतो की काय. तर रात्रीपासून ना मी शेळी इथंच बांधलेली. हे बघ कसला चिक्कल झाला आहे. आणि पिल्लं म्हणलं तर आतमध्ये बांधले, तर पिल्लांनी पण तेच केलेलं आहे. तर इतका राडा केला आहे ना, हे बघा काय सांगायलाच नको. आणि सकाळी सकाळी दळण आले. आता त्यांना अर्जंट दळण द्यायचे बघा, तर त्यांच्या पण घरी ना पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळे अर्जंट द्यायचे. आता बघू म्हणलं स्वयंपाक झाला माझं की आपलं तेवढंसं दळून घ्यायचं. आवळ आले साठी ना इकडं आपलं कांदा चांगला खरपूस भाजून घेतलाय बरं का मी. इकडं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेले. तर आता हे सगळं ना आपल्या मिक्सरच्या जारमध्ये आपण फिरवून घेऊया. आणि इकडं आपलं हे मसाला घेतलेला आहे. अजून मला ना गरम मसाला, धन वगैरे घ्यायचे, धन पावडर वगैरे. हे गरम आपलं मीठ, मटण मसाला सगळं वाटून जे बारीक केलं होतं ना ते घेतलं. आणि पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर हे आपले वाटण ना चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता अगोदर ना मी सुक्कं बनवलेलं, आता सुक्याचा काही व्हिडिओ काढला नाही बरं का. आता व्हिडिओ काढायला बसण्यापेक्षा मला आपलं पटकन बनवून घेऊया. तर आपल्या घरगुती काळा मसाला आणि गरम मसाला, धने पावडर, थोडंसं हळद तर मी पहिल्यांदाच टाकलेली. आता हे तर मसाले ना रोजच्याच वापरण्यातले. एवढा छान कट आला होता का ना. आता वरून ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. अगदी अप्रतिम लागतं बरं का, खूप छान लागतं चवीला. तुम्ही पण एक वेळेस ना नक्की ट्राय करून बघा रेसिपी. एकदम साध्या सिंपल गावाकडल्या पद्धतीत तोंडी लावण्यासाठी आपलं कांदा, लिंबू, जिरा राईस आणि आपलं ज्वारीची भाकरी आहे, सुक्कं आणि रस्सा. तर कशी वाटली माझी साधी सिंपल मटणाची रेसिपी. तर अस्सल गावाकडचं आपलं नाही एवढा कालवा चालला ना, भरपूरच कालवा झाला आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालं. आता ना 1 वाजलेत, बरं भांडी घासून घेतली. आणि आता ते मगाशी दळण आलेलं बघा, ते लगेच दळायला घेतलं. एक करत नाही का कसा एवढा खास दिवस जातो हे तर काय कळलं नाही. परत एक दळण आलेलं आहे. आणि आता माऊलीच पप्पा पण येणार आहेत जेवायला, तर ते सकाळी लवकरच गेलेले. शेळीचा ना इतका कालवा व्हायला लागले पिल्लांसाठी. हे बघा भरपूर असं ओरडायला लागली. आणि आबाळ काय सकाळ झालं गच्च भरलेले, अजिबात ऊन वगैरे काहीच नाही. चला आता पटकन घ्यायचं हे पण दळून. गावाला गेलेल्या ना येताना ना सकाळी सकाळी येताना बघा असं जास्वंदीच्या कांड्या आणलेल्या. खूप छान गुलाब लागतात, फुलं लागतात बरं का ह्याला जास्वंदीच्या. अशा ना एक 4-5 कांड्या आणल्या होत्या. आता शाळेत काय 2-3 नेलेले आहेत आणि आपलं घरी काय 2 ठेवलेले आहेत. माझं असं चाललंय की कुठं लावायचं. आता ही कांडी ना लावून घेते कुठं तरी. दुपारचे ना आता 3 वाजलेले, तर शेवटी बघा पाऊस यायलाच लागला. आणि आज सकाळपासून ना 2 वेळा तर झालेलं आहे माझे कपडे आत बाहेर करायचं. हे बघा पाऊस यायला लागलाय. सगळे कपडे परत एकदा आत मध्ये पसरून दिलेले. आणि आपलं मी मगाशी कांड्या लावलेत बघा जास्वंदीच्या. काय माहीत आता काय होतंय जास्त पाण्याने पण. तर एक तिकडं लावलेले, एक तिथं लावलेले आणि एक तिकडं लावलेले. असं पाऊस यायला लागला. असं रिमझिम पाऊस ना काल पण रात्रभर होता आणि आता पण तसं चालू झालेले. शेळीसाठी एवढंच आपलं म्हणजे तिथे कांबळा वगैरे बांधलेलं आहे. तर जास्त बघा असं नाही काय बांधलं तर जास्त पाऊस असेल ना तर हे सगळं पाणी इकडे येतं. त्याच्यामुळं आपलं थोडंसं
तो कांबळा बांधलेला आहे. रिमझिम पाऊस. आणि इकडं सगळ्या शेडमध्ये मी सगळ्या कपडे पसरवून दिलेले. ठेवायचं म्हणलं ना तर असं काही स्वच्छ करून ठेवावं लागतं. जर नॉनव्हेज काय कधी बनवलं तर मला लगेच ना ते स्वच्छ करावं लागतं. आता तसं पण ना उद्या माऊलीच्या पप्पांचा उपवास आहे शनिवार, तर आपल्या शेगडी वगैरे घासून ठेवली गॅसची, आणि हे पण गॅसची शेगडी आणि इकडची पण शेगडी ना घासणं वगैरे स्वच्छ ठेवली. परत इकडे भांडे वगैरे घासले, परत फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं तर आपलं उद्या ना सोपं पडतं. सकाळी सकाळी बघा चहा वगैरे बनवायचं, परत फराळीचं बनवायचं, तर ते आपलं सोपं पडते, आपलं स्वच्छ करून ठेवायचं. तर माझं नेहमी ना असं स्वच्छच असते. गॅस वगैरे पुसून सगळं. ती पण बनवायचं झालं तर एवढंच मला स्वच्छ करावं लागतं नेहमी. तर माऊलीला बघा सकाळी ना उद्याच्याला नाश्ता असतो, म्हणजे उद्या सकाळची शाळा शनिवार आहे, तर माऊलीसाठी पण काही ना काही नाश्ता बनवावा लागतो. तर त्याला अजिबात आवडत नाही, थोडेसुद्धा वास वगैरे आलेला आवडत नाही. मम्मी हे काय केलं, हे काय केलं असं करत असतं. तर भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवली. आता ना संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आता सगळं स्वच्छ वगैरे केलं, सगळ्यांची जेवण वगैरे झाली. तर आपलं भांडी, गॅस, शेगडी, फरशी वगैरे स्वच्छ करून ठेवलं. तर चला आता इथंच व्हिडिओ थांबवते. परत भेटू एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.